नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथी ही अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाची तिथी मानली जाते। त्यापैकीच ऑगस्ट महिन्यात येणारी आषाढ अमावस्या ही अमावस्या येत आहे 12 ऑगस्ट 2026 रोजी। श्रावण महिन्याच्या आगमनापूर्वी येणारी ही अमावस्या विशेष फलदायी मानली जाते आणि आषाढ अमावस्याला दीप अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं। या दीप अमावस्येच्या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते। दिवा हा ज्ञान, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानला जातो। या दीप अमावस्येच्या दिवशी लहान मुलांना कणकेच्या दिव्याने ओवाळण्याची एक जुनी प्रथा आहे। दीप अमावस्येला कणकेच्या दिव्यांनी मुलांना ओवाळणे म्हणजे त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन ज्ञान, आरोग्य, सुख आणि समृद्धीचा प्रकाश त्यांच्या आयुष्यात कायम राहावा। कणकेच्या दिव्यांनी मुलांना ओवाळल्याने त्यांच्यावर देवी देवतांची कृपा राहते, त्यांना निरोगी आयुष्य, दीर्घायुष्य आणि सुख समृद्धी लाभते। त्याचबरोबर मुलांवरील वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा, अशुभ प्रभाव देखील दूर होतात। या दिवशी अनेक उपाय सेवा देखील केल्या जातात। असाच एक साधा सोपा उपाय आपल्याला देखील या दिवशी करायचा आहे। आपल्या मुलांच्या विवाहातील अडचणी दूर होण्यासाठी कणकेचे 11 दिवे बनवून घ्यायचे आहेत आणि ते एका ठिकाणी ठेवायचे आहेत, म्हणजेच प्रज्वलित करायचे आहेत। आता हे कोणत्या ठिकाणी 11 दिवे लावायचे आहेत ज्यामुळे आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर होणार आहेत, याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला, तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे लिहायला अजिबात विसरू नका। कणिक हे अन्नाचे तर दिवा, ज्ञान, तेज आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो। तर दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय करायचा आहे आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी, तर तो करायचा आहे संध्याकाळी 6 ते 8 या दरम्यान। तर अमावस्येला कणकेचा दिवा बनवण्यासाठी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। या पिठामध्ये थोडीशी हळद, तूप आणि पाणी घालायचं आहे। थोडासा गूळ या पिठामध्ये घालायचा आहे। त्यानंतर घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। पिठाचा छोटा गोळा तयार करून त्याला वाटीचा किंवा दिव्याचा आकार द्यायचा आहे आणि तळाशी थोडंसं सपाट करायचं आहे। वरच्या बाजूला वाट ठेवण्यासाठी जागा बनवायची आहे। हा दिवा तुम्ही उकडून देखील घेऊ शकता। त्यानंतर आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे अगोदर मी सांगितलं त्याप्रमाणे संध्याकाळी 6 ते 8 या दरम्यान, तर सर्वप्रथम तर देवघरासमोर एक पाट ठेवायचा आहे। त्यावरती एक नवीन वस्त्र अंथरायचं आहे। त्यावरती तुम्हाला प्लेटमध्ये हे जे दिवे घेतलेले आहेत 11 बनवून कणकेचे, तर ते दिवे ठेवायचे आहेत। आता या दिवशी लहान मुलांना ओवाळलं जातं, त्या दिव्यांची पूजा करण्याची पद्धत वेगळी आणि आपण हा जो उपाय करत आहोत तर तो उपाय आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी करत आहोत। तर या दिव्यांची पूजा करण्याची पद्धत वेगळी आहे। तर या आपण जो पाट ठेवलेला आहे तर त्यावरती नवीन वस्त्र अंथरायचं आहे। त्यावरती तुम्हाला हे जे 11 केलेले दिवे आहेत तर ते एका ताटामध्ये ठेवायचे आहेत। दिवे बनवत असताना मोठ्या आकाराचे थोडे बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे जास्त वेळ हे प्रज्वलित राहतील। त्यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे, चिमूटभर हळद घालायची आहे, 2 अखंड लवंगा प्रत्येक दिव्यामध्ये घालायच्या आहेत, 2-2 भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला सर्व दिव्यांची पूजा करायची आहे। आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी तुम्हाला या दिव्याजवळ प्रार्थना करायची आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय आणि माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे। तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे। या दिव्यांना अभिमंत्रित करायचं आहे। मुलांच्या विवाहासंबंधित जी काही अडचण आहे तर ती तुम्हाला या दिव्यांवरती बोलून दाखवायची आहे। त्यानंतर हे ताट उचलून घ्यायचं आहे आणि आपल्या मुलांचं औक्षण या दिव्यांनी करायचं आहे। मुलांना पाटावर बसवायचं आहे आणि या दिव्यांनी त्यांचं औक्षण करायचं आहे। त्यांना कुंकवाचा टिळा लावायचा आहे। त्यावरती तुम्हाला अक्षता चिकटवायच्या आहेत आणि त्यानंतर या दिव्यावर देखील तुमच्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। मुलांना ओवाळून झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला त्या पाटावरती हे दिवे ठेवायचे आहेत। मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला हळदी कुंकू लावून धूपदीप दाखवून या दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला मंत्र जप करायचा आहे। त्यानंतर मुलांना या दिव्याने ओवाळायचं आहे। त्यानंतर यातील तुम्हाला 3 दिवे उचलून घ्यायचे आहेत। आपली जी कुलदेवता आहे, जी आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि आपल्याकडून कळत नकळत ज्या काही चुका झालेल्या असतात त्यामुळं आपल्या कुटुंबावर काही ना काही अडचणी, दोष, विघ्न येत असतात आणि त्यामुळं सर्वप्रथम तर आपल्या कुलदेवीचे आपल्याला सेवा करायची आहे। यातील 3 दिवे उचलून तुम्हाला आपली कुलदेवतेची ज्या ठिकाणी मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहे। देवघरामध्ये जर कुलदेवतेची मूर्ती किंवा प्रतिमा नसेल तर तिचं नाव घेऊन तिच्या नावाने 3 दिवे तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या मुलांच्या नाव घ्यायचं आहे। मुलाचं जे काही नाव असेल तर ते आणि विवाहातील विघ्न दूर कर अशी प्रार्थना करायची आहे।
त्यानंतर त्यातील 2 दिवे तुम्हाला पुन्हा उचलून घ्यायचे आहेत आणि हे दिवे तुम्हाला तुळशीजवळ नेऊन प्रज्वलित करायचे आहेत। सर्वप्रथम तुळशीची पूजा करायची आहे। त्यानंतर तुळशीजवळ तुम्हाला हे 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत। तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। आपल्याही मुलांचा लक्ष्मी नारायणासारखा जोडा जमावा यासाठी प्रार्थना करायची आहे। ज्या ठिकाणी माता लक्ष्मी तर त्या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णू यांचं वास्तव्य नेहमी असतं, त्यामुळे तुळशीची पूजा करताना भगवान श्री हरी विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे, तुळशी मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या मुलांच्या विवाहामध्ये अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे, विवाह लवकर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। त्यानंतर पुन्हा तुम्हाला 2 दिवे घ्यायचे आहेत। ते दिवे तुमच्या घराचे जे मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजाच्या बाजूला दोन्ही बाजूला तुम्हाला हे 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत। याला द्वारदीप असं म्हटलं जातं आणि हे दिवे प्रज्वलित केल्यामुळं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते। या दिव्याच्या प्रकाशाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हे दिवे लावायचे आहेत। आपल्या या मुख्य दारातून आपल्या मुलांच्या विवाहासाठी चांगल्या स्थळाची बातमी यावी म्हणून हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत। त्यानंतर एक दिवा ज्या ठिकाणी पिंपळाचा वृक्ष आहे, पिंपळ वृक्ष आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला नेऊन प्रज्वलित करायचा आहे। पिंपळामध्ये भगवान श्री हरी विष्णू यांचं वास्तव्य असतं, त्याचबरोबर आपल्या पितरांचा देखील वास हा पिंपळामध्ये असतो आणि आपल्या मुलांच्या विवाहामध्ये जर पितृदोष असेल तर तो दूर करण्यासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करायचा आहे। पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करताना त्या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल देखील घालू शकता। त्यानंतर पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। पाणी अर्पण करायचं आहे। हे पाणी अर्पण केल्यानंतर थोडंसं पाणी घेऊन घरी येऊन घरामध्ये देखील शिंपडायचं आहे, जेणेकरून घरामध्ये जे विघ्न आहेत अडचण आहेत तर त्या दूर होतील। या पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्या पितरांना आणि भगवान श्री हरी विष्णूंना आपल्या घरातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी आणि मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे आहेत तर ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। त्यानंतर एक दिवा आपल्या घराचा जो नैऋत्य दिशा आहे म्हणजेच नैऋत्य कोपऱ्यामध्ये आपल्याला लावायचा आहे। वास्तुशास्त्रानुसार हा कोपरा स्थिरतेचा मानला जातो आणि हा दिवा लावल्यानं विवाह स्थिर होतो, म्हणजेच विवाहासाठी स्थळ येण्यास सुरुवात होते आणि त्यामुळे आपल्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर आपल्या मुलांची जी खोली आहे किंवा जर तुमची मुलं जर शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त जर घरापासून दूर असतील तर तुमच्या मुलांचा एखादा फोटो ठेवून त्या फुलाजवळ फोटोजवळ देखील तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। अशा प्रकारे तुमच्या मुलांच्या खोलीमध्ये किंवा फोटोजवळ तर असे दिवा प्रज्वलित करायचे आहेत। त्यानंतर घराचा जो उंबरठा आहे तर त्या उंबरठ्यावरती देखील तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। याला यमदीपदान असं म्हटलं जातं आणि यामुळे घरातील नकारात्मकता आणि विवाहातील बाधा सर्व दूर होतात। तर अशा प्रकारे तुम्हाला हे दिवे लावायचे आहेत। मी तुम्हाला अगोदर सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला कणकेचे दिवे बनवून लावायचे आहेत। जर तुम्हाला कणकेचे जर दिवे बनवणं काही कारणास्तव जर शक्य नसेल तर मग तुम्ही मातीच्या पंती देखील वापरू शकता आणि या दिव्यामध्ये तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा वापर तुम्हाला करायचा आहे। त्याचबरोबर वात प्रज्वलित करताना लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कापसाचे वात करायचे आहे, म्हणजेच तुम्ही लाल किंवा पिवळी वात करून देखील लावू शकता। त्याचनंतर मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तानंतर 1 तासाच्या आतमध्ये हे दिवे लावायचे आहेत। 6 ते 8 मध्ये तुम्ही लावू शकता आणि हा उपाय करायचा आहे। दिवे लावण्यापूर्वी सर्वप्रथम अक्षदा पाणी घेऊन तुम्हाला मुलांचे नाव घेऊन हा संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत। तसेच मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे दिवे 11 प्रज्वलित केल्यानंतर भगवान श्री हरिविष्णूचं कुलदेवतेचं माता लक्ष्मीचं नामस्मरण झाल्यानंतर दिव्याची पूजा करायची आहे आणि त्यावेळेला तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे। ओम दीप ज्योती परम ब्रह्मा दीप ज्योती जनार्दन दीपो हरतु मे पाप दीप ज्योती नमोस्तुते। या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। अगदी छोटा मंत्र आहे, जर तुम्हाला कळाला नाही तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। पुन्हा एकदा मी मंत्र सांगते, ओम दीप ज्योती परम ब्रह्मा दीप ज्योती जनार्दन दीपो हरतु मे पाप दीप ज्योती नमोस्तुते। आता मी पुन्हा एकदा सांगते, आपल्याला जे 11 दिवे केलेले आहेत त्यांची पूजा करून आपल्याला मुलांना ओवाळून, आता जर तुमची मुलं शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त घरापासून जर दूर असतील तर तुमच्या मुलांचं नाव घेऊन तुम्ही देवघरासमोरच मुलांचा फोटो ठेवून त्या फोटोला देखील ओवाळू शकता। आता पुन्हा एकदा मी सांगते, आपल्याला 3 दिवे आपली जी कुलदेवता आहे तर तिच्यासमोर प्रज्वलित करायचे आहेत। 2 दिवे आपल्याला तुळशीजवळ प्रज्वलित करायचे आहेत। 2 दिवे आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती करायचे आहेत, म्हणजे दोन्ही बाजूला 2 दिवे। एक दिवा तुम्हाला आपला पितृदोष दूर करण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली नेऊन प्रज्वलित करायचा आहे।
त्यानंतरचा एक दिवा आपल्या घराची जी नैऋत्य दिशा आहे तर त्या ठिकाणी त्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये एक प्रज्वलित करायचा आहे. एक जो दिवा आहे तर तो आपल्या मुलामुलींच्या रूममध्ये, खोलीमध्ये किंवा मुलांच्या फोटोजवळ प्रज्वलित करायचा आहे. आणि एक जो दिवा आहे तर तो घराचा जो उंबरठा आहे तर त्या उंबरठ्यावरती प्रज्वलित करायचा आहे. याने घर, देव, पित्र आणि वास्तू सर्व काही प्रसन्न होतात आणि विवाहाचे मार्ग मोकळे होतात आणि बाप्पा आणि कुलदेवता तुमच्या मुलांचे विवाहाचे योग लवकर जुळवून देतात. दिवे प्रज्वलित करताना, दिवे प्रज्वलित करण्यापूर्वी तुम्हाला संकल्प करायचा, हे माझ्या कुलदेवता, ग्रामदेवता आणि सर्व पितरांना आज दीप अमावस्येच्या दिवशी मी हा 11 दिव्यांचा माझ्या मुलीसाठी किंवा मुलासाठी त्यांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी, विघ्न दूर करण्यासाठी उपाय करत आहे. आपल्या मुलांचं नाव घ्यायचं आहे. तिला लवकर सुशील, गुणी आणि मनासारखा जोडीदार मिळावा किंवा त्याला मनासारखा जोडीदार मिळावा असा आपल्याला या दिव्यासमोर म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अजून एकदा एक मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र तुम्हाला शेवटी म्हणायचा आहे. ओम शीघ्र विवाह सिद्धी असतो, ओम शीघ्र विवाह सिद्धी असतो. हा मंत्र तुम्हाला शेवटी 3 वेळा म्हणायचा आहे. ओम शीघ्र विवाह सिद्धी असतो, ओम शीघ्र विवाह सिद्धी असतो. तुम्हाला जर काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर अशा प्रकारे आपल्या मुलांच्या विवाहातील अडचणी दूर व्हाव्यात, आपल्या मुलांना मनासारखा जोडीदार मिळावा आणि आपल्या मुलांचा सुखाचा संसार व्हावा, यासाठी या आषाढ दीप अमावस्येच्या दिवशी मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला 11 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. हे दिवे कोणत्या कोणत्या ठिकाणी प्रज्वलित करायचे आहेत याविषयीची आपण अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे. तरी देखील तुमच्या जर काही समस्या, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.